मेथीच्या भाजीपासून बनवलेले पापड एकदम असे खुसखुशीत. तर तळलेला पापड मी तुम्हाला मोडून पण दाखवते. हॅलो, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहे, तुम्ही कधी न खाल्लेलं, कधी न बघितलेलं, एकदम टेस्टी असं, एक वेळेस करायचं, वर्षभर आरामात खायचं. अतिशय पौष्टिक आपण पापड बनवणार आहे. तर इकडे मी एक मेथीची जुडी याला स्वच्छ धुवून निवडून घेतलेला आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मेथीची जुडी पूर्ण एक मिक्सरच्या मोठ्या भांड्यात घातलेली आहे आणि हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 10 ते 15 मी हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 1 ग्लास पाणी टाकून याला मिक्सरला फिरून घेतलेलं आहे. बघू शकताय मस्त छान असा गाळ झालेला आहे. आता हे मिक्सरच्या ते भांड्यामध्ये आपण जे फिरवलेलं आहे, इकडे एक पातेलं घ्यायचं आणि पूर्णच्या गाळणीने मी असं गाळून घेतलेलं आहे. बघू शकताय पूर्ण असं याच्यातला आपल्याला रस काढून घ्यायचा आहे पूर्ण असं. तर बघू शकताय तर पूर्ण याच्यातला रस काढून घ्यायचा आहे आणि हे चोथा आहे. तर पुन्हा आपल्याला याला मिक्सरला फिरून घ्यायचं आहे. तर पुन्हा फिरवते वेळेस अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा फिरून घ्यायचं आहे ते. तर पुन्हा मी असं फिरून घेतलेलं आहे बघू शकताय. तर आता हे एवढं पाणी झालेलं आहे मेथीचं आणि मिरचीचं. तर आपल्याला अजिबात याच्यात काही घालायचं नाही, तीळ घालायचं नाही, जिरे नाही, काही नाही. एकदम अशी टेस्टी पौष्टिक पापड आपले तयार होत आहे. तुम्ही कधी न बघितलेलं, कधी न खाल्लेली ही चव तुम्ही एक वेळेस बनवलं तर तुम्ही दरवर्षी बनवणार. खरंच एकदम टेस्टी पापड होतात हे. हे मेथीचं पाणी आहे ते वाटीच्या सहाय्याने आपल्याला मोजून घ्यायचं आहे. एकदम परफेक्ट माप आहे. तर हे मोजूनच घ्यायचं आहे. तर आता एका मोठ्या कढईमध्ये घ्यायचं आहे. घेते वेळेस मोठी कढई घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. तर इकडे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. मीठ घातलेलं आहे याच्यामध्ये आणि अर्धा चमच घातलेला आहे पापड खार घातलेला आहे याच्यामध्ये. तर बघू शकताय. आता मीठ, पापड खार व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला खळखळून अशी उकळी येऊ द्यायची आहे. याला छान अशी खळखळून उकळी आली की आपल्याला 1 वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे. तर मोठा रवा न घेता आपल्याला जे बारीक रवा असते तेच रवा घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे मोठा रवा असेल तर तुम्ही मिक्सरला फिरून घेऊ शकताय. तर माझ्याकडे आहे ते बारीक रवा आहे एकदम. तर आता छान याला उकळी आलेली आहे. मिरची आहे तर तुम्ही तुमच्या याच्यामध्ये आवडीनुसार काही घालू शकताय. तर याच्यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे. खूप छान टेस्ट येते याला पापडाला. तर आपल्याला आता हे मीडियम गॅसवर याला एकदम मिक्स करायचं आहे रवा. एकदम बारीक रवा आहे हे. तर आता छान व्यवस्थित याला आता मीडियम गॅसवर मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला हे सारखं असं ढवळत राहायचं आहे कारण लगेच बुडाला लागू शकते हे. तर आपल्याला मीडियम गॅसवर हे शिजून घ्यायचं आहे. कमीत कमी 20 ते 15 मिनिट आपल्याला शिजवायचं आहे याला. तर हे शिजवते वेळेस एकदम मिडियम गॅसवर आता याला शिजून घ्यायचं आहे. बघू शकताय कलर पण थोडासा चेंज झालेला आहे आणि मस्त छान आता शिजलेला आहे. तुम्हाला जर वाटलंच तर वरनं पाणी तुम्ही घालू शकताय. अर्धी वाटी किंवा 1 वाटी असं गरम पाणी तुम्ही घट्ट वाटत असेल तर तुम्हाला याच्यावर घालू शकताय. पण मला अजिबात गरज लागणार नाही पाण्याची दुसरी. तर 1 वाटी रव्याला मी 6 वाटी पाणी घेतलेलं आहे. तर 6 वाटी एकदम असं पुरेसं आहे. तर पळीला मी असं बघू शकताय बोट फिरवलं तर एकदम आपलं आता शिजलेलं आहे आपलं सारण पापडाचं. तर इकडे मी प्लॅस्टिक टाकून ठेवलेलं आहे आणि प्लॅस्टिकवर तुम्ही जसा तुम्हाला आकार लहान मोठा असा तुम्ही करू शकताय आणि प्लॅस्टिकवर असं टाकून घ्यायचं आहे. मस्त छान असे आपल्या सळसळीत पापड्या निघतात. तर हे उन्हाला न वाळवता मी आतमध्ये फॅनखाली 1 दिवस सुकून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी मी उन्हाला लावणार आहे, उन्हाला वाळून घेणार आहे. तर बघू शकताय मस्त छान आपल्या गरगरीत अशा पापड्या झालेल्या आहेत. तर आणि एकदम असा कलर आणि हे अतिशय पौष्टिक अशी आपली पापड आहे. मेथीच्या भाजीपासून बनवलेले पापड फॅनला सुकून घेऊया. तर हे पापड मी आता 2 दिवस कडकडीत असं उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे आणि घालते वेळेस सावलीत घातले. 2 तास सावलीत ठेवले आणि नंतर उन्हामध्ये ठेवले. एकदम टेस्टी अतिशय पौष्टिक असे पापड आज बनवलेले आहेत. आपण तुम्ही कधी न खाल्लेले, कधी न बघितलेले हे पापड तुम्हाला एकदम पौष्टिक असे पापड आपले तयार झालेले आहेत. तर इकडं आता मी तेल पण गरम करायला ठेवले. तेल छान असं गरम झालेलं आहे. आता आपण पापड हे मेथीचे पापड आपण तळून घेऊया. अजिबात तेल धरणार नाहीत का तुम्हाला कडवटपणा लागणार नाहीत. एकदम असं पौष्टिक आपले मेथीचे पापड आपले तयार झालेले आहेत. बघू शकताय. एकदम असे तेलामध्ये टाकल्याच्या नंतर चौपट फुलायला लागलेत. एकदम असे टेस्टी खुसखुशीत झालेले आहेत असे पापड.
करायला बी अगदी सोपी पद्धत आहे. आणि बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे. तळल्याच्या नंतर चौपट फुललेले आहेत, खमंग आणि अगदी खुसखुशीत असे पापड झालेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर हे पापड मी तुम्हाला कुस्करून पण दाखवते. एकदम असा खुसखुशीत असे पापड झालेले आहेत. तर बघू शकताय मस्त एकदम असं बारीक चुरा झालेला आहे.